रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाउज डिझाइन। तर त्यासाठी मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे। शोल्डर तसंच आर्म होल मी 7.5 इंच घेतलेला आहे आणि हे जे काही ब्लाउज आहे ना ते मी 36 मापासाठी बनवून घेते। तर हे बघा, एवढंसं पण टाइम वेस्ट न करता बिलकुल फटाफट मी तुम्हाला ब्लाउज डिझाइन इथं दाखवायला सुरुवात केली। इथं मी गळ्याची उंची घेतलेली आहे बघा, बोटनेकसाठी 3.5 आणि पूर्ण गळा उंची 11 इंच असणार आहे। त्यानंतर गळा रुंदी आपण बोटनेकसाठी 4.5 घेतलेले आहे, असा मी काटकोन करून घेतलेला आहे। तसंच तुमच्याकडे जे स्केल असेल तर तुम्ही त्या मदतीने असा बोटनेकचा आकार देऊ शकता, नाहीतर तुम्ही हाताने पण देऊ शकता। पण स्केल जर असले ना तर खूप आपल्याला एकदम छान असे आकार देता येतात। ही स्केल तुम्हाला जर का मागवायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये स्केलची लिंक देते, तसं प्रोडक्ट देखील मी तुम्हाला इथं टॅग केलेला आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून ऑर्डर करू शकता स्केलसाठी। बघितला की ते एकदम झटपट असा एकदम सुंदर असा आकार मी इथं देऊन घेतलेला आहे स्केलच्या मदतीने। हाताने तुम्हाला परफेक्ट शेप जमत नसतील तर तुम्ही स्केलचा वापर करा, ह्या स्केलच्या मदतीने खूप छान छान असे आकार आपल्याला देता येत असतात। तर मला कस्टमरने जसा गडा टाकलेला होता सेम मी त्याच पद्धतीने हा जो काही गडा आहे तो ड्रॉ करून दाखवलेला आहे। त्यानंतर आपण त्याला असं मार्जिन ठेवलेली आहे 1 इंचाची, पाऊण ते 1 इंच, आणि आतील शेप मी हा कट करून घेते। मला कस्टमरने गडा कसा टाकलेला आहे तो देखील फोटो मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे। आणि फायनली आपला हा जो काही गडा आहे तो आपण कसा तयार करून घेणार आहे। आपल्याला कस्टमर पोस्टर पॅटर्न टाकतात ना तेव्हा तो आपल्याला कसा बनवून घ्यायचा असतो याची डिटेल माहिती आपण इथं बघणार आहे। आता हा जो काही कॅनव्हासचा गडा आहे ना तो मी डायरेक्टली आस्तरवर चिपकवून घेतलेला आहे। आस्तरवर आपण इस्त्रीने याला चिपकवून घेऊ शकतो। तसंच आता बाहेरच्या एकदम काठावर मी इथं टिप टाकून घेते कॅनव्हासवरती, की आपण पट्टीचा वापर न करता डायरेक्ट ब्लाउज पीसवर तसंच अस्तरच्या मदतीने हा जो काही गडा आहे तो अल्टरचा करून घेणार आहे। ठीक आहे, आता मेन ब्लाउज पीसवर आपण हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे। याला आपण खालच्या बाजूने अशी टिप टाकून घेणार, एकदम सरळ अशी टिप टाकायची आहे। आणि नंतर आता आपण बोट नेक पासून सुरुवात करणार आहेत। पॉइंट घेतलेला आहे आपण, याचे दोन्ही पार्ट मोकळे करणार आहेत वरून, म्हणजे मध्ये कट लावणार आहेत। तर इथं मी पाव इंच असं राहू देते बरोबर अंतर, की जेणेकरून दोन्ही बाजूने पाव इंच म्हणजे मधला जो गॅप असणार आहे तो अर्धा इंच इथं सुटणार आहे, की जेणेकरून आपण तिथं कात्रीने कट करू शकतो। एकदम काठावरून मी इथं टिप टाकून घेते, आकार दिल्याप्रमाणे काठावरून टिप टाकून घ्यायची आहे। पॉइंट इथं देखील व्यवस्थित घ्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। आता आपण टिप टाकल्याप्रमाणे थोडी पाव इंच मार्जिन ठेवत संपूर्ण वेस्टेज कापड कट करून घेणार। ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते, कारण ब्लाउज पीस आपलं एकदम जाडवाला आहे, त्यामुळे ट्रान्सपरंट नाही आहे की कॅनव्हास दिसेल। ज्या ब्लाउज पीसमधून कॅनव्हास दिसत असेल त्यासाठी तुम्ही डबल अस्तरचा वापर करू शकता, म्हणजेच तुम्हाला अस्तरची पट्टी लावावी लागेल। जसं की आता इथं आपण शॉर्टकटमध्ये डायरेक्टली पलटून घेतोय, म्हणजेच अस्तर तसंच मेन ब्लाउज पीसला आपण पलटून घेतोय। अल्टरच्या फिनिशिंगने खूप सुंदर अशी फिनिशिंग आपण ह्या गळ्याला इथं देऊ शकतो। कॅनव्हासमुळे खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला मिळत असते। तर आता इथं बघा, पेनाच्या मदतीने मी दोन्ही टोक काढून घेणार। आधी व्यवस्थित अशी टोक काढायची आहेत आपल्याला, आणि मग पूर्णपणे आपलं हे जे काही बॅक पार्ट आहे ते पलटवून घ्यायचं आहे। पलटवून झाल्यानंतर तुम्ही हवं तर इथं व्यवस्थित इस्त्री करून घेऊ शकता किंवा दाबटीप टाकून घेऊ शकता। मी इथं दाबटीप टाकून घेते। आता आपण इथं बरोबर 1.5 बाय 1.5चे चौकोन कट केलेले आहेत। ब्लाउज पीसला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे लाल रंगाचं, तर आपण असे चौकोन कट करत त्यामध्ये थर्मोकॉलचा बॉल टाकायचा आणि मॅचिंग धाग्याने असे आपल्याला पोटली बटन बनवायचे आहेत। एकदम इझी असतात पोटली बटन बनवायचे। एकच सारखे आपल्याला थर्मोकॉलचे बॉल घ्यायचे असतात, तेव्हा सारख्या आकाराचे आपल्याला हे पोटली बटन बनवता येतात। आता हे पोटली बटन आपण गळ्यावर कसे सेट करणार हे देखील खूप महत्त्वाचं पार्ट आहे। आता मी इथं बरोबर थोडासा, म्हणजे मला जशी डिझाईन टाकलेली आहे कस्टमरने तसं मी बघितलेलं आहे, आणि नेमकं आपल्या डोळ्यात मेजरमेंट हवं, म्हणजे आपल्या नजरेने आपल्याला मेजरमेंट कळायला हवं की किती अंतरावर हे लावलेलं असेल। त्या पद्धतीने मी इथं बरोबर हा एक पोटली बटन ठेवलेला आहे, आणि तिथून पुढे 1.5 इंचावर पॉईंट लावून घेते। संपूर्ण गळ्यावर मी 1.5 इंचावर पॉईंट लावते, की जेणेकरून आपली डिझाईन एकदम परफेक्ट तयार व्हायला हवी
आणि पोटली बटनचा जो काही गॅप आहे ना तो एकदम सारखा असा दिसायला हवा, एक जवळ एक लांब असं नको व्हायला. म्हणून कोणी आपल्याला डिझाईन टाकली म्हणून आपण लगेचच तर बनवायला घेतो, पण ते प्रॉपर यायला हवं. जशी डिझाईन टाकलेली असते कस्टमरने तसंच आपल्याला ते करता यायला हवं. यासाठी मी तुमच्यासाठी खूप सोपे असे व्हिडिओ घेऊन येते की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि तुम्ही देखील परफेक्ट पद्धतीने डिझाईन बनवू शकणार. तर तुम्ही बघू शकता मी पोटली बटन आपला जो रेग्युलर दाब आहे ना त्यावरच लावून घेते. सिंगल दाब नाही पण राहिला तरी पण तुम्ही रेग्युलर दाबावर हे पोटली बटन लावू शकता, कारण हे थर्मोकॉलचे बनवलेले आहेत. तर हे सहज दाबमध्ये जरी आला थोडा तरी दाबला जातो असा, म्हणजे आपली सुई पण तुटत नाही आणि दाबला देखील प्रॉब्लेम होत नाही. तर आता बघा एकदम मस्त सारख्या आकाराने मी पोटली बटन लावून घेतले सारख्या अंतरावर. त्यानंतर आता 1/2 इंचावरून मी एक टीप टाकून घेते. आपण याला कॅनव्हेज लावलेला आहे बरोबर 1/2 इंच रुंदीचं, 1 ते 1/2 इंच रुंदीचं कॅनव्हेज लावलेलं आहे. तर गळ्याला लेस वगैरे लावायची नाहीये, कारण कस्टमरला लेस आवडत नाही. म्हणून मग मी ह्या गळ्यावर 3 लेअरमध्ये शिलाई टाकून घेणार आहे. आता ही दुसरी शिलाई झालेली आहे आपली. परत अजून एक लेअरमध्ये टाकते 1/2 इंचाच्या अंतरावर, म्हणजे 1/2 इंच आणि 1/2 इंच, अर्धा इंच, अजून 1/2 इंच घेतलं म्हणजे बरोबर 1/2 इंचाचा जो स्पेस आहे ना आपला तो कम्प्लीट होतो. आणि एकदम मस्त असा गळा जो आहे तो दिसायला देखील सुंदर दिसतो, कस्टमरला देखील खूप आवडतात. अशा पद्धतीने जर का आपण डिझाईन करून देतो ना, सिंपल गोल असला तरी पण तुम्ही 3 शिलाई टाकल्या म्हणजे त्याचा लुक एकदम वेगळाच असा होत असतो. तर फायनली आपली डिझाईन इथं तयार झालेली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं बोटनेक डिझाईन दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.